सह्याद्रीनगरचा पुनर्विकासाचा प्रकल्प जो तुम्ही हाती घेतलाय, तर त्याच्या पुढच्या वाटचाली कुठपर्यंत पोहोचल्यात? आणि आपल्या लोकांचे प्रश्न आपण मार्गी लावले नाहीत आणि मग दुसरीकडे आपण कुठंतरी केवळ वैयक्तिक राजकीय काहीतरी मिळवण्यासाठी जायचं हे काय मला योग्य वाटलं नाही. बऱ्याच लोकांच्या मनात होतं की तुम्ही मुंबईवरून येऊन गावचं राजकारण करतायत. तर ही गोष्ट खरी की एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सातारा जिल्ह्याची ओळख होती. उत्तर कोरेगावमधील जे दीर्घकालीन आमचे प्रश्न आहेत, विशेष करून शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आहे, चालू वर्षामध्ये ही बँक पूर्णपणे म्हणजे अडचणीतून बाहेर येऊन उर्वरित काळामध्ये प्रचंड वेगानं घोडदौड करेल. मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचं बहुमत नसताना पण तो जो शंभूराज देसाईंचा तो जो इन्सिडेंट झाला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल जगायला जास्त आवडेल की मुंबई? सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी आधी सह्याद्री सहकारी बँक नफ्यात आणण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली आणि नंतर उत्तर कोरेगावचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण भागात विकासाची मोहीम सुद्धा हाती घेतली. चला तर मग भेटूया दहिगावचे सुपुत्र अमित चव्हाण साहेबांना. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी पुन्हा घेऊन आलो साताऱ्यातले सितारे, आणि आजचे आपले सितारे आहेत अमित लक्ष्मणराव चव्हाण साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. खरं तर तुम्हाला राजकारणी म्हणू की समाजसेवक म्हणू की ग्रामीण भागात तुम्ही बरंच सेवा करतात ग्रामीण लोकांची. तुम्ही खरं तर आपण पहिल्यापासून सुरुवात करायची म्हटलं तर तुम्ही तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमचं गाव कोणतं? सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या ठिकाणी या पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आहे. माझं गाव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये दहिगाव हे एक अतिशय छोटं गाव आहे. ते माझं मूळ गाव. तिथेच आजसुद्धा आमचे कुटुंब तिथेच राहतं. आणि म्हणजे दहिगाव सोडलं तर माझं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव इथे 4थीपर्यंत झालं. त्यानंतर मी साधारणतः 6 वर्ष म्हणजे 5वी ते 10वी हे रयत शिक्षण संस्थेचं माझ्या आजोळी म्हणजे पुणे जिल्ह्यातलं परिंचे गाव आहे, पुरंदर तालुक्यातलं, या ठिकाणी झालं. तदनंतर मी वाईला किसनवीर महाविद्यालयामध्ये माझं ज्युनियर म्हणजे 11वी आणि 12वीचं शिक्षण केलं. सिनियर कॉलेजसाठी मी YC कॉलेज सातारा आणि त्यानंतर MSc करत असताना मुंबईमध्ये जे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे चर्चगेटला, या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं. म्हणजे प्रवास हा माझा अगदी गावापासून ते मुंबईपर्यंत राहिला शिक्षणाचा. तुमची जेव्हा बालपणी तुम्ही होतात तेव्हा तुमची घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे मला कळायला लागायच्या आधी तर घरामध्ये बऱ्यापैकी आर्थिक सुबकता होती. परंतु जसं माझं वय 6-7 वर्ष झालं, घरामध्ये कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडल्या. त्यानंतर एक प्रचंड मोठा सेटबॅक ज्याला आपण म्हणू शकतो तो कुटुंबाला बसला. आणि त्यामुळं कळत्या वयामध्ये अगदी जेव्हा मी 2री-3रीला असेल तेव्हापासून खूप मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला. म्हणजे इथपर्यंत की मला 5वीच्या शिक्षणालासुद्धा मामाकडे जावं लागलं इथपर्यंत. त्यामुळे एक आव्हानात्मक राहिलं. म्हणजे मला 11वी-12वीचं शिक्षण असेल म्हणजे मला सांगायला वाटते की मी साताऱ्यात ग्रॅज्युएशन करत असताना 2003 साली म्हणजे सकाळी वृत्तपत्र वाटप करून किंवा फेकून, ज्याला आम्ही पेपर वाटायचं म्हणायचो, तर ते करून मी संध्याकाळी त्याकाळी STD बूथ असायचे, ते STDवर बूथवर बसायचो आणि त्या दोन्हीतून मिळणाऱ्या सगळ्या पैशातून माझं म्हणजे तिथं शिक्षण चालायचं. म्हणजे अतिशय त्या अर्थानं एका अर्थानं पण खडतर, पण सर्वसामान्यपणे बऱ्याच लोकांचं आयुष्य हे त्या काळामध्ये अशा पद्धतीनं होतं. परंतु मला थोड्याशा अडचणी जास्त राहिल्या त्या काळात. तुम्ही बरेच वर्ष इस्कॉन या संस्थेची सेवा पण केलीत, तर त्यामागे काय कहाणी होती? त्यामागे कहाणी म्हणजे असं आहे की मी जेव्हा मुंबईला MSc करत होतो त्यावेळेस या संस्थेशी माझा संपर्क आला, संबंध आला मी महाविद्यालयामध्ये असताना. आणि जनरली असं आहे की
भारतामध्ये लोकांना भगवद्गीता हा आपला हिंदू धर्मियांचा ग्रंथ आहे इथपर्यंत माहिती आहे, परंतु नक्की त्यात काय आहे बरोबर हे काय फार कोणी अभ्यासत नाही. बरोबर. आणि मी सुद्धा त्यावेळेस MScला असताना एका बऱ्याचशा काही गोष्टींना चॅलेंजिंग करण्याच्या उद्देशानं त्या लोकांशी जोडलो गेलो. परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि जेव्हा माझ्या वाचनात आल्या ह्या गोष्टी आणि मग मला जे ज्ञानाचा पिटारा ओपन झाला, हां. तर मग तो अवाक करणारा होता असं आहे. आणि हे ज्ञान जे आहे ही जी म्हणजे फार मोठा ठेवा आहे आपल्याला, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण या म्हणजे ज्या काही समस्या आहेत एका अर्थानं, त्या सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता असलेला म्हणजे दिशादर्शक असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून त्याच्या शिकवणीचा त्याचा प्रचार प्रसार समाजामध्ये व्हावा आणि ह्या माध्यमातून लोकांची सेवा आपल्याकडून घडावी हा हेतू घेऊन मी अगदी पूर्णकालिकपणे त्यांच्याबरोबर जोडलो गेलो. आणि एक प्रदीर्घ असा संबंध माझा या संस्थेशी राहिला. आणि त्याच्या माध्यमातून मी साधारणतः 8 वर्ष पूर्णकालिक आणि त्याच्या आधी काही म्हणजे अर्धकालिक असं 8-10 वर्ष मी पूर्णपणे याच्यासाठीच माझ्या आयुष्यातली दिली आणि मला त्याबद्दल अतिशय आनंद आहे. मग तिथून तुम्ही परत गृहस्थ जीवनात कसे आलात? जेव्हा मी हे करत होतो त्यावेळेस एक गोष्ट मला जाणवत होती की कुठलीही संस्थेच्या माध्यमातून आपण समाजाचं काम करायचं, समाजाची सेवा करायची, त्यांची ऋणं फेडायची म्हटलं तर साधन संपत्ती लागते, भौतिक साधन संपत्ती. आणि कुठल्याही संस्था व्यक्ती असेल किंवा संस्था असेल त्यांची स्वतःची एक आपली मर्यादा आहे की तुम्ही कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकता, किती लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यासाठी तुम्ही काही भलं करू शकता. एका व्यक्तीला मर्यादा असतात, तो कितीही संसाधनाने युक्त असला तरी. बरोबर. तशा संस्थेला सुद्धा काही मर्यादा असतात. ती संस्था काही ठराविक नंबर ऑफ लोकांपर्यंत जाऊ शकते, काही गावांपर्यंत जाऊ शकते. परंतु 7-8 वर्ष हे पूर्ण केल्यानंतर मला असं वाटायचं की हे व्यापक प्रमाणावर आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. बरोबर. आणि मग जर व्यापक प्रमाणावर जायचं तर जी संसाधनं आहेत आपल्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये ही राजकीय क्षेत्रात किंवा राज्यकर्त्यांकडे असतात की ज्याचा योग्य वापर झाला तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांवर त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव करू शकता. आणि म्हणून आपण सुद्धा एक योग्य मानसिकता घेऊन, एक विचार घेऊन, सकारात्मक विचार घेऊन राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून जे काही आहेत संसाधनं मिळतात, सुविधा मिळतात लोकांपर्यंत सेवा करण्याच्या, तर आपण प्रयत्न करून पाहायला हवा असं की म्हणजे. आणि हा उद्देश घेऊन मग मी एका अर्थानं राजकारणाकडे त्यानंतर वळालो. तुम्ही बरेच वर्ष अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेबांचे PA राहिलात, सचिव राहिलात, तर या पदापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? वास्तविकता काय झालं, मी जेव्हा विचार केला की मला समाजामध्ये राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे, आपण प्रयत्न करूयात, तर सुरुवातीला मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या ठिकाणी 1 वर्षाचं पूर्णकालीन प्रशिक्षण राजकीय क्षेत्राच्या अनुषंगानं किंवा प्रशासनाच्या अनुषंगानं मी पूर्ण केलं तिथं. आणि हे पूर्ण केल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. सातारा जिल्ह्यामध्ये काही काळ मी तिथं पक्ष संघटनेमध्ये चिटणीस पदावर राहिलो. आणि हे होत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये मला आजचे सन्माननीय मुख्यमंत्री, त्यावेळेसही मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांची एक यात्रेच्या नियोजनामध्ये मला सहभाग घेण्याची संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. आणि हे होत असताना 2020मध्ये जेव्हा करोनाचा काळ नुकताच म्हणजे 2020ला करोना आला आणि पहिली फेज किंवा दुसरी फेज झाल्यानंतर साधारणतः दिल्लीमध्ये काही रिशफल झालं. आणि मग मला पक्ष संघटनेच्या माध्यमातून कॉल आला की आपण जे आहे दिल्लीमध्ये डॉक्टर भागवत कराड हे केंद्रीय मंत्री झाले होते, त्यांना त्या ठिकाणी जावं, तुम्ही तिथं त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं मग मी या ठिकाणी दिल्लीला गेलो. आणि साधारणपणे पुढच्या 2.5-3 वर्ष 2024ची निवडणुकीच्या अगदी म्हणजे नोव्हेंबर 2023पर्यंत मी त्या ठिकाणी त्यांचे APS म्हणून तिथं सेवा बजावली. पण तुम्ही एवढी मोठी संधी मिळायच्या आधी तुम्हाला काय अनुभव होता का तेवढ्या लेवलच्या कामाचा? नाही, रामभाऊ म्हाळगीमध्ये मी प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळं आणि राजकारणाची आवड असल्यामुळं अभ्यास तर माझा होता, प्रशासनाचा अभ्यास होता. आणि त्यामुळं त्या अर्थानं थेट नसली तरी एक अभ्यासपूर्ण
माझं नेहमीच कार्यपद्धती राहिल्यामुळं हं. ते काय माझ्यासाठी अनोळखी नव्हतं. असं आहे. तिथे संघटना आणि प्रशासन यांचा मिलाप करून तिथली व्यवस्था पाहणारा कोणीतरी म्हणजे व्यक्ती आणि माझा संबंध हा संघटनेशी असल्यामुळं हं. आणि मला प्रशासकीय गोष्टींचंही ज्ञान असल्यामुळं हं. त्या ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली आणि ती माझ्याकडून चांगल्या पद्धतीनं पार पाडली गेली. तुम्ही आता राजकारणात वळलाच, पण तुम्ही मग मुंबईसारख्या ठिकाणी नगरसेवक किंवा आमदार होऊ शकला असता. पण तुम्ही तुमचं राजकारणाची सुरुवात तुम्ही ग्रामीण भागातूनच का केली? त्याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर मी जेव्हा हा विचार केला की बाबा मी एक राजकीय क्षेत्रातून हा प्रयत्न केला पाहिजे आपण समाजासाठी काय करण्याचा आणि हे अभ्यासत असताना मला असं एक गोष्ट जाणवली की मी ज्या विचारांनी प्रेरणा घेऊन राजकारणात किंवा समाजकारणामध्ये आलो हं. तर पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं एकात्म मानवतावाद किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद ज्याला म्हणतो, भारतीय जनता पक्षाची ही विचारधारा आहे. त्याच्यापासून मी प्रेरणा घेतली. मला असं वाटलं की आपण हा विचार आणि ह्या विचाराच्या अनुषंगानं समाजामध्ये गेलं पाहिजे राजकारणामध्ये. बरोबर. त्यावेळची परिस्थिती अशी होती साधारणतः 10 वर्षापूर्वीची की सातारा जिल्हा जिथून मी येतो हं. त्या ठिकाणी पक्ष संघटना अगदी सुरुवातीचे दिवस म्हणजे बाळसं धरायला नुसतीच लागली होती. हं. हं. विशेष करून माझं गाव ज्या क्षेत्रात आहे तिथे तर म्हणजे थोडीशी संघटनेची म्हणजे अगदी बांधणी फारच कमकुवत होती. हं. आणि म्हणून आपण इतर ठिकाणी जाऊन काम करताना करायच्या आधी हं. आपल्या लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. तिथलेही काही प्रश्न आहेत, हं. हं. तिथलेही काही सामाजिक प्रश्न आहेत तर ते सरकार दरबारी मांडवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता दोन्ही ठिकाणी जर असेल केंद्रात राज्यात तर बरोबर. आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी हो. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिथं काम झालं पाहिजे, आपली तिथं संघटना उभी राहिली पाहिजे. हा सगळा विचार करून बरोबर. मी पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी असं विचार केला की आपण आपल्या गावाकडून तिथून आपण सुरुवात केली सुरुवात पाहिजे. करू. बरोबर. मध्यंतरीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील बरीचशी लोक माथाडी म्हणून मुंबईमध्ये काम करतात. बरोबर. तर माथाडी या समूहाचं आणि बरीचशी लोक मी ज्या विभागातून येतो आत्ता हं. माझा जो जिल्हा परिषद गट आहे तिथून पण बरीचशी लोक आहेत, हं. बरीच कुटुंब आहेत, माझ्या गावातली कुटुंब आहेत. त्यांना मुंबईमध्ये सह्याद्रीनगरमध्ये एक शासनानं दिलेला प्लॉट होता हं. आणि त्याचा पुनर्विकास बऱ्याचशा तांत्रिक गोष्टीमुळे बऱ्याच वर्षापासून अडकला होता आणि मग त्या ठिकाणी मी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क केला, मदतीची म्हणजे त्यांना हाक दिली आणि मग त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला. गोष्टी घडत गेल्या आणि 2-3 वर्षामध्ये ते बरंचसं म्हणजे विकासाची कामं पुढं आली. परंतु या ठिकाणी मी येऊन नगरसेवक बनावं किंवा दुसरं काही बनावं अशा पद्धतीच्या गोष्टी मला बोलल्या गेल्या. हं. परंतु हा एक विचार मी केला की संघटनात्मक दृष्टीनं मी साताऱ्याशी जोडलेलो होतो भारतीय जनता पक्षाच्या. हं. ते अधिक आव्हानात्मक पण आहे बरोबर. आणि ज्या मातीतून मी जन्मलो, जिथं मी रुजलो, जिथं मी वाढलो, जिथं माझं कुटुंब आहे, जिथं माझे आईवडील आहेत आणि असा जिथे माझे म्हणजे गाव आहे, समाज आहे बरोबर. आणि अशा लोकांपुढं फार मोठी एक त्यांच्या प्रश्नांची यादी तिथं तयार आहे. बरोबर. आणि म्हणून आपल्या लोकांचे प्रश्न आपण मार्गी लावले नाहीत हं. आणि मग दुसरीकडे आपण कुठंतरी केवळ वैयक्तिक राजकीय काहीतरी मिळवण्यासाठी जायचं हे काय मला योग्य वाटलं नाही. हं. मी ज्या विचारधारेतून येतो तिथं काही बनण्यासाठी नाही तर काहीतरी आपण करण्यासाठी आलेलो आहेत राजकारणामध्ये. हं. आणि म्हणून हा विचार केला की आव्हानात्मक असलं तरीसुद्धा आपण जो प्राधान्य आहे हं. ते आपल्या गावाला दिलं पाहिजे, ग्रामीण बरोबर. भागाला दिलं पाहिजे आणि म्हणून मी त्या ठिकाणी ग्रामीण भागाची निवड केली. बरोबर. डबघाईला आलेली सह्याद्री बँक तुम्ही जिंकलीत, ती मतदान झालं, इलेक्शन झालं, तुम्ही सर्व आहात त्या बँकेचे. तर तुम्ही कशा प्रगतीने त्याची प्रगती कराल, कशा पद्धतीने? सगळ्यात पहिल्यांदा तर मी काय तिथं अगदी सर्व असं नाही आहे. मला सगळ्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा तर ह्या सर्वांचा आभारी आहे. जसं मी सांगितलं की सह्याद्री बँक किंवा सह्याद्री नगर जे माथाडी लोकांशी संबंधित आहे. बरेचसे माथाडी उत्तर कोरेगावमधील भागातून असल्यामुळं ह्या संस्थांची नावं आम्ही पहिल्यापासून ऐकलेली आहेत. बरोबर. परंतु ह्या संस्थाच्या अंतर्गत गोष्टी घडामोडी काय चालल्यात याचा कधी म्हणजे पाहायची वेळ आली नाही. परंतु मी दिल्लीत असताना ज्यावेळेस माझ्याकडे सह्याद्री नगरच्या विषयाच्या अनुषंगानं आपली लोकं आली. बरोबर.
मग त्याच्यामध्ये मनोज चव्हाण होते, सुहास भोईटे होते, बरीचशी मंडळी होती. तर आणि मग हा विषय पुढे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेला आणि ह्या गोष्टी पुढे सरकत असताना एक गोष्ट लक्षात आली की ह्या ज्या संस्था आहेत, बरोबर. ज्या ग्रामीण भागातून आलेल्या तत्कालीन त्या काळच्या नेत्यांनी, आणि म्हणजे ते फार शिकलेले नव्हते परंतु अतिशय प्रामाणिक आणि सचोटीनं काम करणारे होते, त्यांनी खूप दूरदृष्टी ठेवून त्या संस्था चालू केल्या होत्या. पैकी सह्याद्री बँक ही फार महत्त्वाची संस्था, तिचा प्रभाव पण खूप लोकांवर होता. परंतु मी जेव्हा पाहिलं, मी नुकताच म्हणजे अर्थ मंत्रालयामध्ये होतोच, त्याच वेळी होतोच मी, आणि मी ज्यावेळेस 5-10 वर्षाचे जे रेकॉर्ड्स पाहिले त्यांचे, तर संस्था अतिशय डबघाईला आलेली होती. तर ह्या वाचल्या पाहिजेत अशी माझी भूमिका. बरोबर. परंतु अशा डबघाईला आलेल्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालावं का, हा एक मोठा वैचारिक संघर्ष होता. परंतु हा निर्णय घेतला की बाबा जर आपण आव्हानं स्वीकारली नाहीत आणि जर ह्या संस्था ज्या आपल्या लोकांनी उभारलेली मोठी मोठी म्हणजे स्मारक आहेत एका अर्थाने, बरोबर, ती टिकली पाहिजे. आणि म्हणून हे आव्हान म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांनी साथ दिली, सभासदांनी साथ दिली आणि साधारणतः आज एक 1.25 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड असं यश त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला सभासदांनी. आणि मला आज तुमच्या माध्यमातून लोकांनाही सांगायला फार आनंद वाटतोय की ह्या एवढ्याच्या छोट्या काळामध्ये आज सह्याद्री बँकेवर जे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते ते आम्ही हटवू शकलो. अरे वा. 1 वर्षाच्या आत जे ऑडिट वर्ग बँकेचा इतक्या दिवसापासून क किंवा ड असायचा तो आता अ वर्गामध्ये आलेलो आहे. कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न आम्ही मिटवलेले आहेत. 2 शाखांचं नवीन अतिशय सुसज्ज असं स्थलांतरण आम्ही केलेलं आहे. म्हणजे आज नवीन गेल्यावर तिथं म्हणजे पूर्ण यंत्रणा बदलण्याचा आम्ही जो तिथं प्रयत्न केला. बरोबर. त्यानंतर चालू वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये आम्हाला नफा झालेला आहे. एकूण जो संचित तोटा होता तो कमी झालेला आहे आणि खूप समाधानकारकपणे अशी बँकेची या ठिकाणी घोडदौड चालली आहे. एका वर्षामध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेनं सुद्धा आपलं कौतुक केलं की एका वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम केलं आहे. आणि आमचा हा विश्वास आहे की येणाऱ्या एक चालू वर्षामध्ये ही बँक पूर्णपणे म्हणजे अडचणीतून बाहेर येऊन उर्वरित काळामध्ये प्रचंड वेगानं घोडदौड करेल, अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. तुम्ही सातारा जिल्हा हा खरं तर राष्ट्रवादीचा गड मानला जातो, पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती उभा राहिलात आणि जिल्हा परिषद निवडून आलात. तर तो स्ट्रगल आणि त्याच्यामागचं ते सगळं प्रवास तुम्ही जरा सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना? विशेष म्हणजे असं आहे की ही गोष्ट खरी की एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सातारा जिल्ह्याची ओळख होती. पण मी आपल्याला जसं बोललो की साधारणतः 2017-18 पासून आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. अतिशय खडतर राहिला हा प्रवास. सुरुवातीच्या काळामध्ये तर अगदी मुठभर असे आमचे कार्यकर्ते, त्यांच्याबरोबर आम्ही हा प्रवास चालू केला. आणि ज्यावेळेस आता 2024च्या निवडणुका आल्या, आमची बांधणी झालेली होती, लोकांपर्यंत आम्ही पोचलो होतो, पक्ष संघटना प्रत्येक गावात बांधलेली होती आणि हा एक विश्वास होता की आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आला पाहिजे. 2024ला अगदी म्हणजे आम्हाला अनपेक्षितरित्या लोकसभेमध्ये तिथं थोडंसं कमी मतदान झालं. परंतु विधानसभेला आम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन माहिती म्हणून लढलो आणि तिथं आमचा उमेदवार विजय झाला. तदनंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर तिथं आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी आम्ही बांधणी चालू केली. प्रत्येक गावामध्ये पोचलो, प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं नियोजन केलं गेलं की कोणत्याही प्रकारचं आरक्षण पडलं तरीसुद्धा आपला कार्यकर्ता हा तिथं इतक्या सक्षमतेने लढला पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे. बरोबर. आणि ही आमची पक्षांतर्गत बांधणी चालू होती. अर्थात इतर पक्ष जे होते त्यांनी फार हेटाळणी केली, कोणी हास्यास्पद आहे म्हटलं आणि हे होऊ शकत नाही, इथपासून म्हणजे सुरू झालेला हा प्रवास. परंतु जसं जसं आम्ही पुढं गेलो, बऱ्याच लोकांच्या मनात होतं की तुम्ही मुंबईवरून येऊन गावचं राजकारण करताय, तर त्यांना काय माहिती हां, म्हणजे परंतु असं आहे की त्याच्यामध्ये असा जरी काही लोकांचा समज असेल तरी सुद्धा
मी काय मूळचा तर गावचा आहे, हो. माझं कुटुंब गावात राहतं, बरोबर. आमचं घर गावात आहे, आमची शेती गावात आहे, माझं शिक्षण अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत गावात झालं बरोबर. आणि कुणीतरी पोस्ट ग्रॅज्युएशनला मुंबईला आला, इथं नोकरी केलं म्हणून तो काय असं नाही की त्याला गावच्या अडचणी माहीत नाहीत, बरोबर. लोक माहीत नाहीत, संस्कृती माहीत नाही आहे. त्यामुळं हा अगदीच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक ज्याला तथ्यहीन असा हा दावा होता. बरोबर. आणि त्याच्यापेक्षाही दुसरं कदाचित दुःख ह्याचं होतं की भारतीय जनता पक्ष ज्या मजबूतीनं आत्तापर्यंत कधी त्यांच्या समोर आलेला नव्हता, बरोबर. तो ह्या आमच्या बांधणीमुळं थोडासा चांगल्या सक्षमपणे पुढे येत होता. त्यामुळे ते आव्हान निर्माण झालं होतं. त्यामुळं ह्या पद्धतीच्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही ज्यावेळेस हा विचार केला की भारतीय जनता पक्ष म्हणून अगदी सक्षमपणे लढायचं आपण, त्यावेळेस आरक्षणं पडलेली नव्हती. बरोबर. आणि नंतर जेव्हा आरक्षण पडलं आणि तो म्हणजे सर्वसाधारण गटासाठी हा जिल्हा परिषद गट जाहीर झाला, त्यावेळेस मग हा विचार आला, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण जर कोणत्याही स्थितीत लढायचा विचार केला आहे आणि तुम्ही पुढाकार घेतला आहे, तर अशी संधी आलेली आहे की या ठिकाणी तुम्हीच का लढत नाही. बरोबर. म्हणजे तेव्हा तुमचं ठरलं नव्हतं की हा म्हणजे माझा विषय तसा नव्हताच. माझा फक्त एवढाच विषय होता की भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा माणूस या ठिकाणी निवडून आला पाहिजे. बरोबर. पण तो कोण असेल तर हे आरक्षणावरच अवलंबून होतं, कुठला कार्यकर्ता लढू शकतो. बरोबर. सर्वसाधारण पडेल असं आम्हाला फार अपेक्षा नव्हती, कारण याच्या आधीच्या आरक्षणामध्ये सलग 2 वेळा सर्वसाधारण गटामध्ये पडलेलं होतं. बरोबर. परंतु अनपेक्षितरित्या हे समोर आलं आणि मग सर्वसाधारणमध्ये आल्यानंतर एकंदरीत मी लढलं पाहिजे तिथं असा चर्चेचा सूर होता. आणि मी पण हा विचार केला की मी कार्यकर्त्यांना प्रेरणा देतोय की सांगतोय बाबा आपल्याला लढायचं आहे, बरोबर. आणि जर मलाच लढायची वेळ आली आणि मी लढलो नाही तर ती माघार घेतल्यासारखी होईल, त्यांचं मनोधैर्य तुटल्यासारखं होईल. आणि म्हणून हा एकंदरीत सगळा विचार करून आम्ही पक्षाकडं मागणी केली आणि पक्षानं सुद्धा तो आमची मागणी मान्य केली, आमचा विचार केला. आणि त्या ठिकाणी आम्हाला चिन्ह म्हणजे कमळावर भाजपनं आम्हाला तिकीट दिलं लढायला. दुर्दैवानं पंचायत समितीच्या बरोबर माझे सहकारी दोन्ही जरी थोडक्या मतानं हरले असले तरी लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं. बरोबर. हे फार अनपेक्षित होतं बऱ्याच लोकांना. मला असं वाटतं इलेक्शन झाल्यानंतर की हा सर्वसाधारण जनतेनं माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. बरोबर. आणि त्यांच्या एक फार मोठ्या अपेक्षा त्या ठिकाणी माझ्याकडून आहेत. त्याचं कारण असं, कारण जसं आपण उल्लेख केला की राष्ट्रवादीचा गड म्हटला जाणारा हा भाग, बरोबर. आणि तिथल्या म्हणजे त्या संपूर्ण क्षेत्रातली सगळी दिग्गज राजकीय मंडळी ही एका अर्थानं माझ्या विरोधामध्ये होती. बरोबर. आणि तरीसुद्धा लोकांनी मला निवडून दिलं. तर मला असं वाटतं 2 गोष्टी. एक की गेले 10 वर्षापासून मी त्यांच्यामध्ये काम करतोय, त्यामुळं माझा व्यवहार, माझं तिथं वागणं आणि ज्या विचारांना मी घेऊन तिथं काम करतो हे लोकांनी पाहिलेलं आहे. दुसरा विषय असा आहे की माझा ज्या पद्धतीनं संपर्काचा वापर करून सह्याद्रीनगरमध्ये आपण तो प्रश्न पुनर्विकासाचा पुढं नेला, केवळ त्याचा आधार घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री असतील किंवा पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळींचा काही संपर्क ज्या ठिकाणी सुदैवानं मला लाभलेला आहे, त्याच्या आधारावर उत्तर कोरेगावमधील जे दीर्घकालीन आमचे प्रश्न आहेत, विशेष करून शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आहे, तर ते निश्चित सोडवले जातील अशी लोकांची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि ह्या विश्वासाने त्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी प्रस्थापितांचा विरोध झुगारून त्या ठिकाणी मला मत दिलंय. बरोबर. आणि मी त्यांचा त्याबद्दल आभारी आहे. आणि त्यांनी जी जबाबदारी दिली आहे तर त्याची मला जाणीव आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी पाहिलेलं, लोकांनी पाहिलेला माझा वावर आणि त्यांची असलेली माझी राजकीय संपर्क पाहता असलेली अपेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची, बरोबर, ह्या 2 गोष्टींसाठी त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर विरोध झुगारून सुद्धा मला मतदान दिलेलं आहे. बहुमताने तुम्ही निवडून आलात आणि म्हणून मी निवडून येऊ शकलो असं मला वाटतं. उत्तर कोरेगावचा पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवाल? उत्तर कोरेगावच्या पाण्याचा म्हणजे विशेष करून उत्तर कोरेगावमध्ये आपली वसना उपसा सिंचन योजना जाते. आणि ह्या वसना उपसा सिंचन योजनेचं म्हणजे सुरुवात त्याची अगदीच 1998-99च्या आसपास झालेली आहे, ज्यावेळेस कृष्णेचं पाणी वाटपाचं जे आपलं कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झालं तेव्हापासून. आणि
99 पासून आघाडीचं सरकार 15 वर्ष महाराष्ट्रात राहिलं बरोबर. आणि त्यावेळेस उत्तर कोरेगावच्या ग्रामपंचायतीपासून ते केंद्रातल्या मंत्रिपदापर्यंत हं. पालकमंत्री असतील किंवा आमदार असतील, खासदार, सर्वच्या सर्व हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता राहिली बरोबर. दीर्घकाळ. हां. परंतु ह्या जी योजना आहे त्याला त्या काळामध्ये कधी गती मिळाली नाही, ती पूर्णत्वास पण गेली नाही. बरोबर. हो. अतिशय अर्धवट अवस्थेमध्ये ती राहिली. 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी ज्यावेळेस सगळ्या योजनांचा आढावा घेतला महाराष्ट्रातल्या, 2016ला ह्या योजनेसाठी त्यांनी निधी दिला आणि 17च्या आसपास 16-17मध्ये ती अर्धवट असलेली योजना पूर्ण केली. बरोबर. परंतु हे पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्याचं आज इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं आहे, तर जे पाणी 0.92 TMC पाणी त्या योजनेमध्ये दिलेलं आहे, तर ते पाणी आज आपण पूर्ण क्षमतेनं उचलत नाही, हे वास्तविकता आहे. कारण तिथली जी इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे, बरोबर. पंपिंग स्टेशन्स किंवा, तर तिथे सोर्सला पाणी नसल्यामुळं अगदी वर्षभरामध्ये जे काही गेल्या 5-6 वर्षात आपण पाणी वापरलं आहे, तर उपलब्ध 0.92च्या अगदी 50%, कधी 60% एवढंच पाण्याचा वापर झाला आहे. आणि आत्ता सन्माननीय देवेंद्रजींनी ज्यावेळेस पाण्याचं फेरवाटप केलं महाराष्ट्रातल्या, त्यावेळेस यावेळेस काही नेते मंडळी म्हणजे त्यात रणजितदादा असतील, महेश शिंदे असतील, यांनी पाठपुरावा केला होता आणि मग 0.52 TMC पाणी ह्या योजनेला परत वाढवून मिळालं. बरोबर. एकंदरीत 1.44 एवढं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि जे क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये बरेचसं असं गाव आहेत, बरेचसं क्षेत्र आहे की ते आजसुद्धा वंचित आहे. हो. येणाऱ्या काळामध्ये आमचं प्राधान्य असेल पहिलं की हे 1.44 पाणी जे आहे, 1.44, हे पूर्णपणे उचललं गेलं पाहिजे. जे आज आम्ही साधारणतः 0.40, 0.50, कधी एखाद्या वेळेस 0.60 ह्या रेंजमध्ये उचलतोय आणि साधारणतः 1 TMCच्या आसपास पाणी शिल्लक आहे. बरोबर. आणि त्यामुळं त्या पाण्याचा पंपिंगचं नियोजन करणे व्यवस्थित, हे सगळ्यात मोठं या ठिकाणी आव्हान आहे. आज जिथून पंपिंग केलं जातं तो धोमचा डावा कालवा हा 60च्या दशकात बनला होता. त्याची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे, कारण जर पाणी सोडलं तर एंड पॉईंटला पाणी पोचल्यानंतर तुम्ही पंपिंग चालू करू शकता आणि ते पंपिंग चालू झाल्यानंतर जो आवर्तनाचा काळ मिळतो तो फार थोडा आहे. तेवढ्या वेळात आपण पूर्णपणे पाणी पण उचलू शकत नाही. तिन्ही मोटरी चालू झाल्या तर पाणी खाली जात नाही, त्यामुळे खालच्या शेतकऱ्यांवर पण त्याचा परिणाम होतो. बरोबर. आणि म्हणून हे पाणी उचललं जात नाही. तर सोर्सला पाणी कंटिन्यू नसल्यामुळं आपण उचलू शकत नाही, जरी पाण्याचा कोटा असला तर. त्यामुळं उपसा योजना म्हणजे उपस्याची यंत्रणा आणि वितरण व्यवस्था, ह्या 2 गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी करून घ्यायच्यात. बरोबर. रणजितदादांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन काही वेळेस डिपार्टमेंटच्या बैठका लावलेल्या आहेत, त्याच्यावर चर्चा होत आहेत आणि उर्वरित भाग या पाण्यामध्ये कसा समाविष्ट केला जाईल, कव्हर केला जाईल, त्या अनुषंगानं आपलं त्या ठिकाणी नियोजन होतं आहे. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बैठका करून, प्रशासनाबरोबर बैठका करून ह्या 1.44 पाणी पूर्ण क्षमतेनं उचललं जाईल. आणि त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये काही गोष्टी, काही पॅटर्न्स बदलावे लागतील, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर होईल. जसं की 1998 साली जो क्रॉप पॅटर्न आहे तो चेंज करावा लागेल. बरोबर. त्यानंतर आत्ता जी पद्धत आहे ती शेतकरी फक्त ओढा आणि नाला भरून घेतात, ओढा, नाला, धरण, बंधारा, आणि त्याच्या माध्यमातून मग विहीर आणि बोरचं पाणी वाढतं आणि शेती होते. बरोबर. तर अशा पद्धतीचं त्याच्यामधले सगळे सुधार करून घेतल्यानंतर जे आपण म्हणूयात की त्याच्यामध्ये क्षेत्रवाढ होणार आहे आणि ह्या पाणी वाढलेलं आणि क्षेत्रवाढ ह्याची सांगड घालून संपूर्ण उत्तर कोरेगाव त्याच्यात कव्हर करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. बरोबर. आणि ह्या दृष्टीनं प्रशासनाबरोबर बैठका घेऊन संबंधित विभागांशी सुद्धा आम्ही चर्चेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या सर्व प्रश्नांना गती मिळेल, बरोबर, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळात सर्वांच्या सहकार्यानं आपण हा उत्तर कोरेगावचा दीर्घकालीन पाणी प्रश्न जो आहे तो सोडवू, असं आमचं नियोजन आहे. शेतकरी खुशी तर सगळी जनता खुश. नक्कीच. मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचं बहुमत नसताना पण तो जो शंभूराज देसाईंचा तो जो इन्सिडेंट झाला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मी स्वतः याचा साक्षीदार आहे. हं. म्हणजे कशा पद्धतीच्या घटना घडल्या. मी स्वतः तिथं जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं ज्या पद्धतीनं ते मीडिया समोर आलं किंवा आणलं गेलं लोकांच्या मत, तर ते पूर्ण सत्य नाही आहे. पहिली गोष्ट पूर्ण सत्य नाही याचं म्हणण्याचा अर्थ की जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर ह्या निवडणुका आपण कशा लढल्या पाहिजेत याच्याबद्दल एक चर्चा पक्षामध्ये झाली, महायुतीमध्ये झाली. बरोबर. आणि असं ठरवण्यात आलं की प्रत्येक तालुक्यामध्ये जे त्यांना तिथले आमदार आहेत महायुतीचे, त्यांनी आपल्या भागातली मतदारसंघातली परिस्थिती बघून निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. की कशा पद्धतीने लढायचं आहे. आणि मग असं झालं की कोरेगाव तालुका किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढले. बरोबर. परंतु जिल्ह्यात इतर कुठलेही ते एकत्र लढले नाही. तसंच फलटणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले, समोर हे होतं. आणि त्यामुळं काही ठिकाणी एकत्र, काही ठिकाणी विरोध, अशा पद्धतीनं ही निवडणूक लढली गेली. आणि जेव्हा निकाल आला तर निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचे 28, बरोबर, परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून लढलेले जे शिवसेनेचे उमेदवार होते, जे निवडलेले, त्यांनी भाजप बरोबर राहणं पसंत केलं, कारण आम्ही लढलोय त्यांच्याबरोबर. तीच भूमिका फलटणमधले राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य त्यांनी पण तीच घेतली की आम्ही एकत्रात लढलोय. आणि त्यामुळं एकत्रात लढलेले भाजपचे सगळे आणि त्यांच्याबरोबर एकत्रात लढलेले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, असा विचार करता त्या ठिकाणी आम्हाला बहुमत नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. परंतु माहितीतले हे जे दोन पक्ष आहेत, विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यांनी असा प्रयत्न केला की तुम्ही जरी भाजपबरोबर लढला असला तरी ग्रुप म्हणून, पक्ष म्हणून तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि सत्ता स्थापनेचा म्हणजे. आणि त्यामुळं लोकांच्या भावनांचा आदर करून हे जे सदस्य होते, जे भाजपबरोबर युतीत लढले होते, आता एवढं हे स्पष्ट चित्र राज्यासमोर मला वाटतं आलं नाही. ते फार कमी प्रमाणात हे सत्य बाहेर आलं. त्यामुळं भाजपचे मूळ जिंकलेले 28 आणि हे शिवसेनेचे कोरेगावमध्ये जिंकलेले 2, राष्ट्रवादीचा फलटणमध्ये जिंकलेला 1, असा आम्ही ग्रुपनंच लढलो होतो इलेक्शन. बरोबर. आणि त्यामुळं आमची तिथे 31 संख्या होत होती. आमच्यातले एक साधारणतः 2-3 कार्यकर्ते पक्षामध्ये तिकीट न मिळाल्यामुळं काही अन्य पर्यायाच्या शोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. काही ठिकाणी ते जिंकले. आणि अशी पण 1-2 लोक आपल्या मूळ पक्षामध्ये त्यांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी आली. परंतु एक चुकीच्या पद्धतीनं तिथं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला गेला न्यूजवरती वेगळा, आणि त्यामुळं ह्या गोष्टी अशा पद्धतीनं पुढे आल्या. तर मी असं सुद्धा म्हणतो की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लोकांनी मान्यता दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या 27 अधिक आमचे रामकृष्ण बेताळजींच्या पत्नी आलेल्या जिंकून असे 28 आम्ही पूर्ण तिथं आलेलो होतो. आमच्याबरोबर लढलेले 3 जण तिथं ठिकाणी जिंकून आलेले होते, जे आमच्याबरोबर युतीतनं लढले. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमचा नैसर्गिक अधिकार त्या ठिकाणी सत्ता स्थापनेवर होता असं मला वाटतं. येत्या काही दिवसात उत्तर कोरेगावमध्ये MIDC सारखे काही प्रकल्प येऊ शकतात का? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचाच येईल असं सांगू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीचं लोकेशन उत्तर कोरेगावचं आहे, म्हणजे आज 2 नॅशनल हायवे, एका बाजूनं पुणे बेंगलोर जो आहे, NH4 जो जुना होता तो आपल्याकडं पासून 15 किलोमीटर फक्त आहे. आणि वॉटर स्टेशनमधून जाणारा जो स्टेट हायवे होता तो आता नॅशनल हायवे झाला आहे. त्यामुळं 2 नॅशनल हायवेशी कनेक्टिव्हिटी असलेला, रेल्वे स्टेशन असलेला, म्हणजे आज वॉटर रेल्वे स्टेशन खूप चांगल्या पद्धतीनं रिनोव्हेट झालेलं आहे. पंतप्रधानांनी त्याला निधी दिलेला आहे. रस्त्याच्या दुहेरीकरण झालेलं आहे रेल्वे ट्रॅकचं. आणि नवीन येणारं जे एअरपोर्ट आहे पुरंदरचं, ते अगदी 70 किलोमीटर, म्हणजे हवाई वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा हे राज्यमार्ग असतील, सगळ्या अर्थानं वेल कनेक्टेड असलेला. आणि उत्तर कोरेगावमध्ये असा बराचसा भाग आहे की म्हणजे नदी किनारी किंवा फर्टाईल लँड आहे, काळी जमीन आहे, काही ठिकाणी जमीन चांगली शेती, परंतु काही भाग जो आहे उत्तर कोरेगावचा, म्हणजे वॉटर स्टेशनच्या पलीकडचा भाग जो असेल, तडवळे साईडचा किंवा अगदी इथपासून मग नांदवळ, भावीनगर इथपर्यंत, तर तो असा बॅरन लँड ज्याला आपण म्हणतो की जिथं अगदी गवतसुद्धा नीट उगवत नाही, अशी आपल्याकडे शेकडो एकर जमीन आहे. त्यामुळं ह्या जमिनीचा वापर
हा औद्योगिकरणासाठी येणाऱ्या काळात जर झाला तर त्याच्यामुळं शेतीसुद्धा त्याच्या हॅम्पर होत नाही, हम्म. शेतीवर त्याचा म्हणजे परिणाम. दुष्परिणाम होत नाही. हम्म. त्याचबरोबर वेल कनेक्टेड आहेत हा भाग, हम्म. आणि हे जर आपण करू शकलो तर तिथं स्थानिकला रोजगार उपलब्धी होईल असं बरोबर. आमचंही ध्येय आणि धोरण आहे. हम्म. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत की पर्यावरणपूरक असे उद्योग आपल्या भागामध्ये यावेत, बरोबर. ही आमची भावना आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि काही लोकांची शेती या MIDCच्या प्रकल्पात समजा जर गेली तर त्यांच्यासाठी पर्यायी प्रकल्प तुमच्यासाठी काय? नाही, वास्तविकता असं असतं की जर अशा कुठल्या प्रकल्पामध्ये दुर्दैवानं कोणाची शेती, पहिली तर गोष्ट आहे की जर औद्योगिक एखादा प्रकल्प येत असेल तर खूप सारी जमीन जी अकृषिक आहे हम्म. अशी उपलब्ध आहे, त्यामुळे तो बरोबर. प्रश्नच येणार नाही. पण दुर्दैवानं जर थोडं आलं तर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार या दोघांच्या सुद्धा त्याचं कम्पेन्सेशन देण्याच्या योजना आहेत. हम्म. त्यामुळं त्याच्याबद्दल काय म्हणजे फार शंका बाळगायचं कारण बरोबर. नाही. आता थोड्या दिवसापूर्वीच जंतर मंतरवर, दिल्ली जिथे जंतर मंतर आहे तिथे कॉक्रोच जनता पार्टी म्हणून यंग जनरेशन जी पुढे येऊन त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यांचं. तर भारतीय जनता पार्टी नमली का त्यांच्यासमोर असं तुम्हाला काय वाटतं? पहिली तर गोष्ट सांगतो की भारतीय जनता पक्ष ज्या विचारांनी काम करतो त्याच्यामध्ये अगदी स्लोगनच आहे आमची राष्ट्रप्रथम, बरोबर. म्हणजे राष्ट्रीय हिताला प्राधान्य. हम्म. हा काय कोणाच्या वैयक्तिक इगोचा प्रश्न नाही आहे. बरोबर. हम्म. त्यामुळं कोणी कोणापुढं नमलं हा वैयक्तिक न ठेवता हम्म. जे राष्ट्रासाठी योग्य आहे, बरोबर. ते जे राष्ट्रासाठी समर्पक आहे ते या ठिकाणी केलं गेलं असं माझं मत आहे. कुठल्याही समाजामध्ये जेव्हा एक यंग जनरेशन पुढे येत असते हम्म. त्यावेळेस कधी कधी तरुणांचा भावना ह्या अगदी वेगळ्या पद्धतीनं असतात, बरोबर. आणि जे बदल घडवायचे असतात ते तरुण विचारांच्या माध्यमातूनच घडले जातात. बरोबर. म्हणजे अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला हम्म. तर स्वराज्याची स्थापना सुद्धा त्यांनी तरुण वयामध्ये येऊन एकत्र येऊन त्यांनी बरोबर. पुढाकार घेतला आणि त्याची मुहूर्तमेढ रोवली, आणि हे आपल्याला वारंवार पाहायला मिळालेलं आहे. बरोबर. परंतु या तरुण वर्गाचा उद्देश हम्म. आणि त्यांची योजना हा समाज हित पुढं ठेवून असली पाहिजे आणि त्याची पद्धतसुद्धा योग्य असली पाहिजे. बरोबर. जे या ठिकाणी आज कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून झालं हम्म. तर ही गोष्ट सत्य आहे हम्म. की नीट परीक्षेचा जो पेपर फुटीचा प्रकार झाला तो बरोबर. अतिशय गंभीर, आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावर कडक असा कायदा निर्बंध झालेच पाहिजे होते. हम्म. आणि म्हणून जो उद्रेक तरुणांचा त्या ठिकाणी दिसला तो अतिशय स्वाभाविक आहे, हम्म. योग्य आहे, हां. आणि ह्या पेपर फुटीवरून त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही त्यांची मागणी पण योग्य आहे, आणि आंदोलनाचा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे त्यात मला काही फार वावगं वाटत नाही. पण तुम्हाला हे योग्य वाटतं का की बाकीच्या राजकीय पक्षांनी त्यांची पोळी भाजून परंतु घेतली? जेव्हा हे आंदोलन होत होतं हम्म. त्यावेळेस नक्कीच ज्या पद्धतीच्या गोष्टी ह्या 8 दिवसात घडल्या त्याच्यामुळं एकूणच ह्या आंदोलनाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. बरोबर. म्हणजे नीट पेपर फुटीमधच्या ह्या प्रकारामध्ये सरकारने तत्काळ पावलं उचलून जे लोक याच्यामध्ये सामील होते त्या लोकांवर अतिशय कडक अशी कारवाई केली, त्यांना शोधून काढलं, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्यावर खटले दाखल केले गेले, आणि एक कडक भूमिका त्या ठिकाणी सरकारनं घेतली. शिवाय विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या अनुषंगानं परत त्याचं तुरंत असं फेरनियोजन त्यांनी परीक्षेचं केलं. ती परीक्षा यशस्वीरित्या पार सुद्धा पडल्या, त्याचे निकाल पण लागले. बरोबर. त्यामुळं सरकार म्हणून एखादी गोष्ट चुकीची घडल्यानंतर त्याच्यावर जे काय व्हायला पाहिजे, कारवाई पण व्हायला पाहिजे आणि कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, हे सरकारचं काम असतं, आणि सरकारने ह्या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या. बरोबर. परंतु काही लोकांचं मागणं होतं की याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानजींनी राजीनामा दिला पाहिजे. बरोबर. आणि ठीक आहे, म्हणजे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, जरी त्यांचा थेट संबंध नसला ह्या गैरप्रकारात, तरी तुम्ही प्रशासकीय प्रमुख आहात या अनुषंगानं ती कदाचित मागणी केली गेली, आणि काही अंशी मला असं वाटतं की ठीक आहे, ते पण योग्य आहे. बरोबर. परंतु हे सगळं होत असताना जे लोक नीटशी संबंधित नाहीत आणि जे विषय नीटशी संबंधित नाहीत, तो जो प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आंदोलनाचा झाला होता, त्या ठिकाणी येऊन इतर विषय जसं की
काश्मीर हा 370 बरोबर. परत रिइन्स्टेट झालं पाहिजे, तो भारताचा भाग नाही आहे, बरोबर. किंवा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची झालेली विटंबना हेटाळणी असेल. आणि पुढे पुढे गेल्यानंतर तर म्हणजे झेन्झी या टर्मिनेशन खाली आलेल्या काही युवक युवतींनी असा बिभत्स अश्लील जे तिथं वातावरण बनवलं, प्रकार शिव्या केले, देणं. आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ज्या पद्धतीच्या शिव्या, देशाचं सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधानांबद्दल ज्या पद्धतीनं बोललं गेलं, बरोबर. आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींमुळं ह्या सगळ्या, आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला, बरोबर. ते पाहता मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही आजची पिढी जी आहे ती उद्याचं भविष्य आहे देशाचं. बरोबर. आणि जर ह्या पद्धतीनं आपण आपल्या पुढच्या पिढीला जर विचार देत आहोत किंवा अशा चुकीच्या त्यांच्या वागण्याला समर्थन देत आहोत, तर ते नक्कीच येणाऱ्या आपल्या भारताच्या भविष्यासाठी योग्य नाही असं मला वाटतं. आंदोलन हा अधिकार आहे. आपल्यावर जर चुकीच्या गोष्टी झाल्यात, अन्याय झालाय, तर त्याच्यासाठी दाद मागणं हे सुद्धा योग्य आहे. परंतु सर्व मर्यादा सोडून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिव्हिक सेन्स, आपण समाजामध्ये वावरत असताना कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे, कोणत्या शब्दांचा वापर केला पाहिजे, त्याचे काय परिणाम होतात समाजावर, तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हे सुद्धा काम आहे. आणि त्या ठिकाणी मला असं वाटतंय की खूप चुकीच्या गोष्टी घडल्या आणि त्या अजिबात समर्थनीय नाही आहेत. उत्तर कोरेगावातील तरुण युवा मुलांसाठी तुम्ही शिक्षणाच्या किंवा रोजगाराच्या काही प्रकल्पना तुम्ही राबवल्यात का? दिवसेंदिवस जसं आम्ही ह्या विषयांकडे पाहत चाललोय, तर एक सत्य परिस्थिती समोर येते, ती म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारं मायग्रेशन. बरोबर. नोकरीनिमित्त, कामानिमित्त असेल, आणि पर्यायानं एक दर्जेदार शिक्षणासाठी सुद्धा असेल. आणि काळाच्या ओघामध्ये ज्या इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशनचा तयार झाला पाहिजे, किंवा जॉब अवेलेबिलिटी तिथं झाली पाहिजे, रोजगार, तर ते ग्रामीण भागामध्ये तुलनेनं कमी होत असल्यामुळं मायग्रेशन भरपूर आहे. आणि म्हणून एक खूप मोठं चॅलेंज तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर आज निर्माण झालेलं आहे. मी स्वतः जिल्हा परिषदच्या शिक्षण समितीचाही सभासद आहे. बरोबर. परंतु आज जिल्हा परिषद शाळांमध्ये झपाट्यानं कमी होणारी विद्यार्थी संख्या हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. त्यानंतर तिथली गुणवत्ता, ज्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी, आणि म्हणून हा एक गहन प्रश्न आहे. बरोबर. परंतु आम्ही प्रयत्न करतोय की येणाऱ्या काळामध्ये आपला तिथला विद्यार्थी ग्रामीण भागातला हा सर्वगुण संपन्न आणि सक्षम झाला पाहिजे. काळाची आव्हानं त्याला स्वीकारता आली पाहिजेत. आपण ग्रामीण भागातून आलोय म्हणून आपल्याला काही संधी कमी आहेत किंवा आपल्याला काही सुविधा कमी आहेत अशी भावना त्याच्यात नाही निर्माण झाली पाहिजे. त्याचा संपर्क बाहेरच्या जगाशी राहायला पाहिजे. बरोबर. तो म्हणजे टेक्निकली किंवा त्याला म्हणूयात आपण की समाजाबरोबर, जगाबरोबर राहायला पाहिजे. यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळात काही नियोजनं केली गेली आहेत की म्हणजे शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर तर वाढवायचं, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना मार्गदर्शन शिबिरं भरवणं असेल, त्यांना काही पुस्तकं उपलब्ध करून देणं असेल, AI टेक्नॉलॉजी या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरोबर. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की आम्ही प्रयत्नशील आहोत की एखादा चांगला भरगोच म्हणजे अशा पद्धतीचा एक चांगला व्यवसाय किंवा उद्योग त्या ठिकाणी आला तर आम्हाला कदाचित मायग्रेशन करावं लागणार नाही. बरोबर. तर या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत, आशावादी आहोत. सह्याद्रीनगरचा पुनर्विकासाचा प्रकल्प जो तुम्ही हाती घेतलाय, तर त्याच्या पुढच्या वाटचाली कुठपर्यंत पोहोचल्यात आणि पुढे काय मार्गी लागेल? सह्याद्रीनगरचा पुनर्विकासाचा प्रकल्प मी हाती घेतलाय असं म्हणण्यापेक्षा तो सह्याद्रीनगरच्या सर्व लोकांनी हाती घेतलेला आहे. मी फक्त त्यांचा तिथं सहाय्यक म्हणून उभा आहे. बरोबर. आणि त्यांनी पुढाकार घेऊन ज्या गोष्टी पुनर्विकासासाठी आवश्यक असतात त्याची परिपूर्तता केलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निगराणीखाली हा प्रोजेक्ट होत आहे. बरोबर. त्यामुळे निश्चितच त्याला येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं म्हणजे दिशा मिळणार आहे. एवढा मोठा हा भूखंड जो शासनाचा म्हणजे लीजवर होता तो या ठिकाणी हाऊसिंग सोसायटीच्या नावे झालेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुनर्विकास करतोय. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर तिथं विकासाची नेमणूक म्हणजे सगळ्या सभासदांनी येऊन केलेली आहे. विकासकाने तिथे आराखडे सुद्धा म्हणजे दाखवलेले आहेत, कशा पद्धतीची घरं तिथं बांधली जाणार. आणि हे विकास आराखडा त्या ठिकाणी आता मला वाटतं ह्या टप्प्यात आहे की BMCचे अप्रुव्हल्स त्या ठिकाणी वेगवेगळे जे सँक्शन म्हणजे तिथे आपण म्हणूयात की गटर्स लाईन्स असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, गॅस लाईन असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या त्या ठिकाणी
परमिशन्स हं. लागतात. बरोबर. मुंबईमध्ये आता तिथे म्हणजे पोल्युशन कंट्रोलच्या हिशोबानं सुद्धा परमिशन्स आता लागतात. बरोबर. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये चालू आहे. हं. सर्वसाधारणपणे एक 3-4 महिन्याच्या काळात त्या मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि पावसाळ्यामध्ये एक्सकर्शनही करता येत नाही. हो. तर पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी ह्या परमिशन्स पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. बरोबर. अशा टप्प्यामध्ये आपण आहोत. बरोबर. एका अर्थानं तिथं राहत असलेल्या 2150 लोकांचं इतक्या वर्षापासून पुनर्विकासाचं हे स्वप्न, त्यांचं आत्ता राहत असलेलं घर न सोडता त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर कापड बाजारातील जे उर्वरित कामगार आहेत त्यांच्यासाठी पण या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे की बाबा राहिलेल्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत. बरोबर. आणि हे नियोजन जवळपास पूर्ण झालं आहे. आणि माझा विश्वास आहे की जेव्हा हा प्रकल्प काही वर्षात पूर्ण होईल बरोबर. त्याच्याबरोबरच उर्वरित कामगारांना सुद्धा घरं मिळाली असतील. बरोबर. आणि आपला हा कापड बाजाराशी संबंधित असलेला खूप मोठ्या प्रमाणावरचा सातारा जिल्ह्यातला हा आपला कामगार हा घरांपासून वंचित राहणार नाही एवढं या ठिकाणी मला म्हणजे अगदी विश्वास आहे. बरोबर. पण या वंचित राहिलेल्या ज्या कामगारांना तुम्ही घरं द्याल तर त्याची किंमत काय असेल आणि किती स्क्वेअर फीटापर्यंत असतील? साधारणतः ज्या पद्धतीनं पूर्वी घरं दिली गेलेली होती, पूर्वीच्या कामगारांना मिळालेली घरं ही साधारणतः 190 किंवा 250 स्क्वेअर फूटची घरं मिळाली होती. त्यांना पुनर्विकासात मोठी मिळतील, परंतु ह्या वंचित कामगारांना तेवढी लहान घरं न मिळता साधारणतः 300 ते 350, 350 अशा रेंजमध्ये जसं त्या प्लॅनमध्ये बसेल, पण 315च्या आसपास जो शासन नियम आहे त्याच्या हिशोबानं तेवढं घर निश्चित मिळेल. बरोबर. दुसरं किती मध्ये मिळेल त्या अनुषंगानं आपले प्रयत्न चालू आहेत की ते कमीत कमी किमतीमध्ये मिळावं. बरोबर. आज स्वस्तात घरं म्हणून देणाऱ्या ज्या एजन्सी आहेत मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये, बरोबर, मग त्यात म्हाडा असेल, सिडको असेल, ते ज्या रेटनं घरं देतात सर्व म्हणजे कमी, त्याच्याही पेक्षा कमी अशा रेटमध्ये त्या ठिकाणी निश्चित आपण देतोय. महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी रेडी रेकनर दर जवळपास 19-20 हजार रुपये आहे. म्हाडा आणि सिडको त्या ठिकाणी 15,000-13,000च्या आसपास पर स्क्वेअर फूटनं घर या ठिकाणी देतं. परंतु आपण ह्या वंचित कामगारांना आपण एक प्रयत्न करतोय की जे साधारणतः त्यांना 10-11 हजाराच्या आसपासच स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे रेडी रेकनरच्या निम्म्या दरात मिळावं या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं प्रयत्नशील आहे. तुम्ही भाजपचे नेता म्हणून 2029चा भारतीय जनता पार्टीचा PM पदाचा उमेदवार मी काही नावं सांगेन, तुम्ही तुम्ही सजेस्ट करायचं आहे. नरेंद्र मोदी साहेब की नितीन गडकरी साहेब? अजून तुम्हाला त्यात काय नावं आहेत? नाही, मी एक सांगेन, तुम्ही म्हणजे दोघांपैकी एक सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये असं सांगेन, नितीन गडकरी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, योगी आदित्यनाथजी असतील, जे काही कोणी नावं असतील त्यांचं आणि माझे आणि आम्हा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांचा वतीनं मी सांगतो की आमचा 2029चा चेहरा हा सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हेच आहेत आणि हेच असावेत, आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे. तुमचं पुढचं राजकारणाचं ध्येय काय? जसं मी मागाशी उल्लेख केला होता की राजकारणाचं ध्येय म्हणजे हे एवढंच आहे की ह्या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला संसाधनांचा वापर करण्याची संधी मिळते त्यांचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या या मातृभूमीचं ऋण फेडणे, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचाराला अनुषंगाने या देशामध्ये सकारात्मक विकासाचं राजकारण होऊन भौतिक आणि सर्व सामाजिक सुविधा चांगल्या पद्धतीनं देऊन येणाऱ्या काळामधला आपला हा भारत हा आता अधिक सशक्त व्हावा, शक्तिमान व्हावा आणि ज्याला आपण म्हणतो की 2047चा विकसित भारत ज्याचं आम्ही स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या स्तरावर मला माझ्या पक्षातर्फे काम करायची किंवा जबाबदारी मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचं एवढंच या ठिकाणी माझं ध्येय आहे. बरोबर. कारण आम्ही या ठिकाणी काही बनण्यासाठी नाही तर काही करण्यासाठी म्हणून समाजकारणात राजकारणात आहोत. आणि 2047चा विकसित भारत जो भारतीय जीवनमूल्यांवर विश्वास ठेवून आपल्या संस्कृतीचा योग्य असा आदर करून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सगळ्यांना सुविधाजनक, सुरक्षित
अशा वातावरण निर्माण करून बरोबर सगळ्यांना न्याय देईल असा समाज घडवणं, असा देश घडवणं, बरोबर. हीच आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडणूक तर जिंकलीच आहात, पण येत्या काही वर्षात पुढच्या इलेक्शनला आमदारकीला किंवा खासदारकीला उभं राहण्याची इच्छा आहे का मी तुमची? परत म्हणजे तुम्ही तोच प्रश्न विचारलात की आम्ही इथं काही बनण्यासाठी नाही आलोय, काही करण्यासाठी आलोय. बरोबर. मग या ठिकाणी जर एक मला साधा बूथप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली तर ते मी पार पाडेन. बरोबर. आणि ह्या एकंदरीत प्रवासामध्ये हं. जी जी जबाबदारी माझ्या पक्षांकडून, माझ्या वरिष्ठांकडून मला येईल बरोबर. ती मी नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करेन, मग ती काही असू शकते. बरोबर. भारतीय जनता पार्टीचं आपल्या कोरेगाव तालुक्याबद्दल पुढच्या उपाययोजना काही आहेत? काय कामं तुम्ही नवीन नवीन घेऊन येणार आहात? नाही, कामं नवीन म्हणजे मी एकंदरीत सांगतो की आज मी जरी उत्तर कोरेगाव या विभागाशी संबंधित असलो तरी तिथले मूलभूत प्रश्न म्हणजे विशेष करून पाण्याचा, शेतीचा प्रश्न जो आहे, येणाऱ्या काळामध्ये काही रोजगारांच्या उपलब्धीचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरोबर. परंतु पक्ष म्हणून पक्षाचे जे विचार आहेत, जे म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्रप्रथम, बरोबर, आणि म्हणजे एकात्म मानवतावाद ह्या विचारधारांवर आधारित हा आमच्या पक्षाचा विचार भागातील सर्व लोकांपर्यंत नेणे आणि या पक्षाच्या माध्यमातून जी सरकार आज चालवली जातात, केंद्रात असेल, राज्यात असेल, जिल्ह्यात असेल, त्यांच्या जास्तीत जास्त लाभाच्या योजना, लाभ हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणं हे आमचं येणाऱ्या काळामध्ये भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये आमचं उद्दिष्ट आहे. बरोबर. द स्वराज टॉक्सचा स्पेशल क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता एखादा गुण जो तुम्ही तुमच्या अंगी असावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जर मला असं म्हणालात की म्हणजे हिऱ्यांची खाणीमध्ये मला नेला आणि एकच हिरा उचल म्हटला तर मला तर मोह होणार की मी जास्तीत जास्त हिरे घ्यावेत. बरोबर. ज्या व्यक्तीच्या केवळ म्हणजे असं आपण म्हणू नयेत की त्यांच्या नावातल्या उच्चारापासून जी प्रेरणेची सुरुवात होते, बरोबर, आणि मग त्यांचं एकंदरीत कार्य, त्यांचं जे काही त्यांनी केलेलं आहे संबंध जीवनामध्ये, आणि एक माझं असं वैयक्तिक मत आहे की या भारतभूमीमध्ये राहणाऱ्या आम्हा प्रत्येकावर बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्ज आहे. बरोबर. असा म्हणजे आज आपण इथं बसलेलो आहोत त्याला कारणीभूतच आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. आणि त्यामुळं त्यांचं जीवन, एकंदरीत जीवन हे आदर्शवत आहे. त्यामुळं त्यांचे प्रत्येक गुण हा म्हणजे आपण अंगीकारला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. बरोबर. आणि त्यामुळं सर्वच गुण आपण त्यांचे घेतले पाहिजेत. परंतु जर माझी एक वैयक्तिक, ज्याला असं आपण म्हणूयात कमी किंवा मर्यादा म्हणूयात, बरोबर, ह्याचा माझ्या मर्यादेचा विचार केला तर मी कुठल्या म्हणजे ह्याच्यावर, त्यांच्यावर जास्त फोकस केला पाहिजे किंवा त्याची लालसा ठेवली पाहिजे त्यांच्या गुणाची, तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काळाच्या पुढे जाऊन विचार करून ज्या यंत्रणा निर्माण केल्या, बरोबर, असं म्हणजे अष्टप्रधान मंडळ असेल, मराठी भाषेचं नाही का राजकीय कर म्हणजे राजभाषा म्हणून तिला मान्यता दिली, बरोबर, हे जे अतिशय दीर्घकालीन निर्णय घेण्याची क्षमता आहे, बरोबर, ती निर्णय क्षमता माझ्या अंगी यावी असं या ठिकाणी मला मनापासून वाटतं. तुम्हाला साताऱ्याची लाईफस्टाईल जगायला जास्त आवडेल की मुंबईची? भारत. अरे सातारा असेल किंवा मुंबई असेल, हे आपल्या भारतीय संस्कृतीचीच दोन्ही अंग आहेत. बरोबर. आणि आपलं देश हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही यानं बनलेला आहे. बरोबर. आणि त्यामुळं मी कधीही या आपल्या ह्याच्यामध्ये फरक केलेला नाही आहे. बरोबर. ज्या विचारांनी मी चालतो, बरोबर, त्या विचारांमध्ये कन्याकुमारीच्या दक्षिणेच्या टोकापासून ते काश्मीरचं उत्तरेचं टोक, बरोबर, आणि इकडे पूर्वेचा समुद्र किनाऱ्यापासून ते अरुणाचलपर्यंतची प्रत्येक इंच न इंच भूमी ही आमची आहे. बरोबर. ती आपली मातृभूमी आहे. तिथले संस्कार, तिथली लोक, तिथली परंपरा ह्या आपल्या आहेत. त्यांचा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. ह्या शिकवणीतून लहानाचा मोठा झालेलो मी आहे. त्यामुळं मी असा भेदभाव करणार नाही. परंतु माझं गाव हे म्हणजे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आहे. माझे कुटुंब, माझे नातेवाईक, माझा समाज त्या ठिकाणी आहे. परंतु हीच लोक आपल्या उपजीविकेसाठी मुंबईसारख्या शहरावर निर्भर आहेत. मुंबईसारख्या शहरानं आम्हाला रोजीरोटी दिलेली आहे. आणि त्यामुळं हे नाही आहे. परंतु
भारत सक्षम होण्यासाठी म्हणून जे जे योग्य आहे बरोबर. ते सर्व आम्हाला प्रिय आहे. त्यामुळं आम्हाला साताराही प्रिय आहे, तिथली जीवनशैलीही प्रिय आहे आणि तेवढंच मुंबईसुद्धा आम्हाला आपली वाटते. बरोबर आहे. द स्वराज टॉक्समध्ये येऊन साहेब तुम्हाला कसं वाटलं, जरा 2 शब्द आपल्या प्रेक्षकांना सांगाल? नाही, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की म्हणजे मी स्वतः या एवढ्या शोच्या दरम्यान एका टाईम मशीनमध्ये बसून प्रवास केल्यासारखं मला या ठिकाणी जाणवलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं एक सर्वांगीण हे प्रश्न विचारले गेल्यामुळं आपण सुद्धा कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत हे एक ज्याला आपण म्हणतो इंट्रोस्पेक्शन करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि हा खूप चांगला उपक्रम आहे. सातारा जिल्ह्यातील आपल्या लोकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मी अक्षय साळुंके यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही हा उपक्रम इथं या ठिकाणी चालू केलेला आहे. याच्यातून येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीनं हा प्लॅटफॉर्म मिळेल की ज्याच्या माध्यमातून त्यांचे विचार व्यक्त केले जातील. तर मला खूप छान वाटलं आणि तुम्हाला इथून पुढच्या प्रवासासाठीही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून आपल्या या चॅनेलला कमेंट करा, लाईक नक्कीच. करा. म्हणजे मी सर्वांना विनंती करतो की हे अतिशय उदयोन्मुख असा हा युवक आहे की ज्यांना हा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या समाजामधले असे जे उदयोन्मुख युवा आहेत त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच हा जो त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तो आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा आणि त्यांना लाईक करावं असं मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करतो. थँक्यू साहेब. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.